आपण बनवत आहे आंबा पोळी। पहिले आपल्याला आंब्याचं साल काढायचं आहे आणि त्याला प्रेस करायचं, रस काढून घ्यायचा, सगळं रस काढून घ्यायचं। इकडे मावशी हे प्रेस करत आहे आणि इकडे माझी आई हे साल काढत आहे, बघू शकतो। आपण ना रस काढत आहोत बघा, आणि आपण ना आंबा पोळी बनवणार आहोत। तो इकडे रस काढत आहोत आणि आंबा पोळी बनवणार आहोत आम्ही। बघा दोघी पण प्रेस तर हे जे आम्ही आंब्याची सालं काढून त्याचा रस काढून घेतलेला तो आता मस्त मिक्सरमध्ये थोडं एकदम बारीक करून घ्यायचं आपण। आणि बारीक करून झाल्यानंतर चुकून त्याच्यामध्ये बाट गेली तर हे बारीक केलेलं मिश्रण आहे ते आपण या ताटांमध्ये टाकणार आहोत। तर आई इकडे तेल लावतात, मस्त ताटाला तेल लावून घ्यायचं जेणेकरून ते काढताना सहज निघेल, यासाठी बेसला तेल लावून द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये ते मिश्रण पसरवून घ्यायचं। अशा पद्धतीने आपली आंबा पोळी तयार होणार आहे। हे असं मिश्रण मस्त पसरवून घ्यायचं ताटामध्ये। आंबा पोळी गाणं म्हणा, गाणं म्हणा, गाणं म्हणा, गाणं म्हणा, गाणं म्हणा। ओरिजिनल आंबा पोळी आपली, गावठी हापूस, गावठी हापूस, रत्नागिरी, रत्नागिरी हापूस, रत्नागिरी, रत्नागिरी, रत्नागिरी। जबरदस्त गोड, साखरची गरज नव्हती। ओ पोळी अचारशे ड्रायफ्रुट्स टाकायचे। आंबा पोळी जेव्हा सुटून आला काहीतरी वेगळं करायचं, खपेल की तुम्ही एवढंच करा आणि विकायला द्या, मस्त तुम्हाला हे करून। परत झालं पण जात आहोत आणि हे ना आपल्याला आता तयार झाले, हे वाळत घालायचं उन्हामध्ये आंबा पोळी। ओ काढ काढ म्हणजे इकडून असं कर, काढ काढ कुठे
आपण थोडेसे भरूया आणि उचलूया. एकदम पापड झाला. तर एक आम्ही जी पातळ केली होती पूर्ण ती एका दिवसात सुकलेली आहे. अशा पद्धतीने आंबापोळी तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.